जरांगे भाऊची मी भेट घेतली. जसे जरांगे भाऊ आज सगळ्यांना न्याय देत आहे, ते माझ्यावरती एक दिवसामध्ये नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परली केस वेगळे-वेगळे ठिकाणी एक दिवसामध्ये 6 केस केले होते. की आज हे लोक काय करणार? आज किती लोकांना जेलमध्ये टाकला. स्वतःची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही, आज समाजाला, महाराष्ट्राची जनताला कोणत्याही समाजाचा असो, काय न्याय देणार? असे घाणेरडे लोकांना जरी आम्ही निवडून दिले, तो आज 70 वर्ष महाराष्ट्र मागे आहे, भारत पण मागे आहे. असंच चालत राहणार आणि कधीही आपले मुलाबाळांना चांगला शिक्षण, न्याय कधीही भेटणार नाही. शेतकरी कधीही सशक्त होणार नाही. मी इतकंही म्हणते. आणि टाटाच्या जे आहे, तुम्ही पहिले बैद्यनाथ कारखान्याचे आणि पंगेश्वर कारखान्याचे, मुंगी कारखान्याचे लोकांची जमीन द्या. त्यावेळी तुम्ही टाटाचे जेवणसाठी तुम्ही लढा लोकांचे. आणखीन एक काहीतरी मला आत्महत्या होतं. तुमच्या आईची ज्या वेळे माझी बहिणीसोबत गलत केला, माझी बहिणीने घरामध्ये सांगितला होता, त्यावेळे माझी आईने आत्महत्या केली होती. आणि ह्यांचे दबाव, जसं की आज माझ्यावरती गेले 3 वर्ष दबाव चालू आहे, तसंच माझी आईवरती दबाव टाकून माझी आईने आत्महत्या केली. दबाव सहन करू शकले नाही. आणि माझे पण मुलगा मुलगी एकदम लहान होते, 1-1 वर्षाचे. त्याच्यासाठी मी पण जास्त तोंड उघडलं नाही. आणि मला पण 2021-22 पर्यंत ज्या वेळे माझी बहिणीने स्वतः कबुली केली नाही की हा असं आहे, तो वेळेपर्यंत मी हे गोष्टीवरती लक्ष दिला नाही. त्याच्यासाठी माझी आईने आत्महत्या केली. आणि सगळी गोष्टी आहे पोलीस स्टेशनमध्ये पण आहे. ताई, आपण जरांगे पाटलांची भेट घेतली असं पाटलांनी सांगितलं. कधी भेट घेतली होती, काय म्हणता? 4-5 दिवस अगोदर जरांगे भाऊची मी भेट घेतली. जसे जरांगे भाऊ आज सगळ्यांना न्याय देत आहे, तसंच मी पण त्यांना विनंती केली की भाऊ मला न्याय द्या तुम्ही. आणि माझ्यासोबत पण आज जे केलेलं आहे त्यांनी सांगितलं मी. पण त्यांनी मला सांगितलं की मी घरगुती मॅटरमध्ये मी पडत नाही. जरी धनंजय मुंडेला मला खेटायचा आहे, तो मी स्वतः सक्षम आहे. तरी पण मी त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं मला काहीही माहिती नाहीये तुमच्या मॅटरमध्ये, मी सगळी माहिती गेल्यानंतर तुम्हाला कळवतोय. ज्या वेळेस धनंजय मुंडे कुठल्याही गाव देणारे ज्या वेळेस धनंजय मुंडेंनी संघर्षातून, संकटातून सामना केला, पुढे आले, मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, त्या सभा झाल्यानंतरच करुणा मुंडे शर्मांना आरोप करायचे करतात का? याआधी का नाही करत तुम्ही? नाही, तुम्ही बघू शकता आज दशहरेच्या दिवशी आणि आज जे ते म्हणतायत, माझा खूप चांगला क्वेश्चन केलाय तुम्ही. क्योंकि जे भाषणमध्ये जे खोटे नाटे लोकांना दिशाभूल करणारे जे भाषण गाजवताय ना त्यांचे, त्याच्यामध्ये काय असतात, लोकांना काय वाटते, नाही आपले समाजाचा माणूस आहे, आपले हिताचा माणूस आहे, किती चांगला भाषण करताय, किती छान बोलताय. आणि त्याच्यामध्ये लोकांच्या डोक्या एक सुन्न करून ते लोक त्याचंही राजकारण म्हणताय ना. त्याच्यासाठी मी ह्यांची सभा झाल्यानंतरही मी बोलते, क्योंकि ह्यांचे भाषणचा विरोध करणं माझं काम आहे. ते सगळे जे खरी गोष्टी आहे ते लोकांच्या समोर आणणं हे माझं काम आहे. आम्ही अनेक राजकारणी बघितले, कुठल्याही कार्यक्रमाला घरगुती हे एकच होतात, राजकीय मात्र वय हे समाजाला दाखवतात. तसं तुमच्या दोघात आहे? असं वाटते का तुम्हाला? महाराष्ट्राची जनताला मी प्रश्न विचारते, महाराष्ट्राची जनताला असं वाटते का? जरी असं असता तो वाल्मिक कराडने पण माझ्यासोबत मारहाण केली. माझा नवरा होता, कलेक्टर मॅडम होती कलेक्टर ऑफिसमध्ये, माझ्यासोबत मारहाण केली, इतका मी सहन केली नसती. आणि पत्रकार लोकांना तर सगळं माहिती आहे, महाराष्ट्राची जनताला बहुतेक नाही माहीत असेल. ज्या वेळे गेले अगोदर 3 वर्ष अगोदर ज्या वेळे मी बीडमध्ये आली होती लढा उभारण्यासाठी आपल्या हक्काचा, त्यावेळे माझ्यावरती एक दिवसामध्ये नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परली केस वेगळे ठिकाणी एक दिवसामध्ये 6 केस केले होते. 6 केस. तरी पण मी थकली नाही आणि मी लढाला मंजूर केला आणि मी पुढे गेले. एक चर्चा अशी होती की करुणा मुंडे शर्माच्या पाठीमागे कोण आहे? करुणा मुंडे शर्माचे पाठीमागे सगळ्यांची मोठी सत्ता आहे, परमेश्वरची, भगवानची. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्यानं
तुमच्या बहिणीचा देखील उल्लेख केला, हम्म. त्यांच्यावर देखील अन्याय झाला. हम्म. त्यांच्यासाठी तुम्ही न्याय मागता, परंतु त्या मात्र पुढे दिसत नाही. काय काय न्याय मागणार? त्या काय करणार? ती मुंबई सोडून इंदोरमध्ये गेली, इंदोरमध्ये शिफ्ट झाली, इतका दबाव तिच्यावरती पण असे गुंडे सोडले होते 500-600 ज्यावेळी तिने हे केला होता. आणि तेच गोष्टीसाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती, क्योंकि जरी त्याच्या पाठीमागे जरी कोणता सपोर्ट आला, तो सगळी गोष्टी ती पण येऊन बोलते आणि ती पण ते जे बलात्कारचा केस होता ती परत उघडते, परत उघडू शकते ती. पण कोणता सपोर्ट पाहिजे ना आपल्याला. माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्याकडे देव आहे, त्यांचे विश्वास, आज देवच्या विश्वासावर मी लढत आहे. पण तिच्याकडे इतकी ताकद नाहीये, तिच्याकडे इतका डोक्या नाहीये. ती म्हणतीये की नाही, माझ्याकडे कोणत्याही पाठबळ नाहीये, सपोर्ट नाहीये. सगळ्यांनी ज्यावेळेस तिने केस केला होता, सगळ्यांनी त्यांनी कॉल करून, मोठ्या मोठ्या नेता लोकांनी कॉल करून तिने सपोर्ट मागितला होता, पण कोणीही दिला नाही. क्योंकि हे सगळे सारखे आहे. फक्त ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी हे लोकांना ओबीसी आणि मराठा, हिंदू आणि मुस्लिम दिसते. त्यानंतर हे लोकांच्या काम झाल्यानंतर स्वतःच्या समाजावर अन्याय करतात. आणि आज गोपीचंद पडळकर म्हणताय की जिहादी लोक तुमचे जे आपले मुलगी आहे, तर जिहादी लोक आपले मुलगीच्या जिम मध्ये नाही असले पाहिजे. अरे जिहादी लोकांचे सोबत तर तुमचे सीएम साहेबांची बायको नाचत आहे, त्याचा तुम्ही कधीही विरोध करत नाही. सीएम साहेबांची बायको कशाला तुम्ही नाचते गाते मुस्लिम लोकांच्या सोबत. पण ज्यावेळी निवडणूक येते तुम्ही फक्त जे मतदाता राजा आहे ना, त्यांची बहिणी, त्यांची बायको, त्यांच्यावरती तुमच्या लक्ष असतात आणि त्यांनाही तुम्ही गाईड करतात. हे सगळं चालू देणार नाही मी. आणि ते संग्राम जगतापनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही हिंदूचे मुस्लिमचे दुकानावरती खरेदी करू नका. अरे तुम्ही आम्हाला काय सांगताय? लोकांना तुम्ही काय शिक्षण देताय? तुम्ही ते नसीहत देताय की तुम्ही इकडे खरेदी करा, तिकडे खरेदी करू नका. तुम्ही जे 400 कोटीचा घोटाळा केलेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, वंजारी, ओबीसी सगळ्यांचे पैसे असते. त्या तुम्ही आम्हाला दाखवा ना, 400 कोटी कुठे गेले. आणि आज छगन भुजबळ साहेब पण आज मोठे मोठे भाषण करताय. अरे 3 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहून काय समाजाचं नेतृत्व करताय मला तर कळत नाही. आणि असे लोक 3-3 वर्ष हजारो कोटीचा घोटाळा करणारे लोक जरी ह्यांनी नेतृत्व केला समाजाचा, तो आपल्या मुलाबाळांच्या काय असणार आहे? जिथे आपण आहोत तिथे पण आपण असणार नाही.